मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, बिगुल वाजलेलं आहे. निवडणुकांचा जो मीटर असतो तो मीटर डाऊन झालेला आहे. असं एवढं सिरियसली काय बघता माझ्याकडे? हे नवीन काहीतरी उपक्रम आहे ना, म्हणून जरा बघत होतो. उपक्रम आहे की उपद्व्याप आहे? उपद्व्याप ना, उपक्रम आहे ना. बघतोय रिक्षावाला, मग आम्ही पण तुमच्याकडे बघतोच आहे ना. न्यूज 18 लोकमतचा एक स्पेशल शो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. त्या शोचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातला कौल. निवडणूक आयोगावरती भरोसा आहे का? अजिबात नाही, सगळं सेटिंग केलेलं आहे. कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचंय, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. पैशासाठी सगळे कधी नगरसेवक फुटायला लागले, आमदार फुटायला लागले. आम्ही जनता, आमच्या जीवावर तर हे लोक मोठे झालेत. आम्ही यांना निवडून देतो आणि हे आमच्या डोक्यावर बसतात. उद्या हे सत्तेत आले तर हे पाटीलचं पटेल करतील. मी 40 वर्षाला रिक्षा चालवतोय. पोरांना काय आमच्या रिक्षात चालवायच्यात का? उद्या काय त्यांना नोकरी नको, बाहेरगावी पाठवलं नको? भैया किती आलेत, धंदा करतात, आमच्या पोटावर पाय, आम्ही काय करायचं? का झाले 100 वर्ष? अरे लाचारी मुले झाले, लाचारी पैसा पाहिजे. माझं चॅलेंज आहे, तुमचा दम आहे ना, हे ईव्हीएम सिस्टम काढून दाखवा आणि घ्या ना बॅलेटवर. तुम्ही घाबरता का चला मग? नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक. अरे शोधताय काय? आम्ही इकडे खाली बसलो आज जरा रस्त्यावरती. न्यूज 18 लोकमत में तुमचं स्वागत. आपण खरं तर रिक्षा घेऊन सगळीकडे फिरतोय. मला खड्डा दिसला, काम दिसलं, मनपाचं काम सुरू आहे. अर्थात निवडणुका आलेल्या आहेत तर कामं सुद्धा जोरदार सुरू आहेत. आज आपण जाणार आहोत विक्रोळीमध्ये. थोडं विक्रोळी फिरू, विक्रोळीच्या जनतेच्या मनात काय बघूया. त्याच्यामुळे काम करा तुम्ही पण, चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो विक्रोळीच्या जनतेच्या मनात काय. चला. काका, निवडणुका लागलेल्या आहेत, वातावरण एकदम असं गरम गरम झालेलं आहे. जळा बसतायत का तुम्हाला? आता बसणारच आहे ना, गाळा कशा बसणार नाही. आज कधी असं वातावरण झालंय की ते पैशासाठी सगळे कधी नगरसेवक फुटायला लागले, आमदार फुटायला लागले. आज कधी जे लोक चांगले पहिले कधी उद्धव साहेब फुटतात का? पण फुटतात का? ईडीमुळे, पैशामुळे. तुम्हाला वाटतं तुम्ही आता एवढे वर्ष रिक्षा वगैरे चालवताय, तुम्ही खरं तर लोकांशी खूप चांगलं बोलता. खिशात आहे बीजेपीच्या. ही म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे लोक खिशात घेऊन चालतात. ई म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का असं बोल? नाही, कसली भीती. आम्ही जनता, आमच्या जीवावर तर हे लोक मोठे झालेत. आम्ही यांना निवडून देतो आणि हे आमच्या डोक्यावर बसतात. नेते पकडा, आपल्याकडे घ्या, वॉशिंग मशीन मध्ये टाका, झालं काम. उद्या हे सत्तेत आले तर हे पाटीलचं पटेल करतील. यांचा भरोसा नाहीये, हे लक्षात घ्या. हे काही कुठचाही अजेंडा चालवत आहेत. मी 40 वर्षाला रिक्षा चालवतोय. मला पण घरात पोरांना काय आमच्या रिक्षात चालवायच्यात का? उद्या काय त्यांना नोकरी नको, बाहेरगावी पाठवलं नको? कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचंय, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. मराठी माणसालाच मत मिळालं पाहिजे. उमेदवार आमचा मराठीच पाहिजे, तो मराठीच बोलणारा असला पाहिजे आणि त्यानं मराठीचा अपमान सहन नाही केला पाहिजे. 62,000 शाळा बंद केल्या यांच्याकडे. शाळेला पैसे नाहीत, कुंभमेळ्याला पैसे आहेत त्यांच्याकडे. किती नगरसेवक होते, किती आमदार होते आणि किती खासदार होते, शेवटी चालते कोणाची? वर बसलेल्या साहेबांची. ठीक आहे, आपण साहेबांवरती बोलू. कोणता साहेब आहे तुम्हाला? महायुती, बीजेपी, त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुमचे रिक्षावाले तिकडे म्हणतात ठाकरे 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 पाहिजे. दिला ना चान्स इकडे, आता परत देणार आहेत ठाकरेंना? त्यांना एक वेळ चान्स देऊन बघितला ना, काय झालं इकडे सांगा ना मला. सांगा, इकडे पहिला 16 ठिकाणच्या बिल्डिंग होत्या, 3200 होत्या, 40 होत्या, 80 होत्या. पहिला लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या इकडे एवढी वाढलेली आहे. ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ते कोण सोडवणार? त्यांना एक वेळ संधी दिलेली, त्यांनी केलं का इथे? तेव्हा काय केलं असेल तर आपण बोलू शकतो ना. माझं तरी असं म्हणणं आहे की सगळ्यांना चान्स दिले तुम्ही. एकदा सत्ता देऊन बघा राज ठाकरेंच्या हातात. ते नेहमी बोलत असतात किंवा माझी आता सत्ता देऊन बघा, माझी सरळ करेल महाराष्ट्र, सरळ करेल महाराष्ट्र. आणि त्यांचं एक असं की नाशिक त्यांनी बऱ्यापैकी सुधारवलेलं आहे. नाशिकमध्ये बरेच कामं अशी, मी नाशिकचंच आहे, बरेच कामं अशी आहेत की त्यांनी खूप चांगल्यारीत्या त्यांनी ठाकरेंनी केलेले. काय वाटतं कुणाची सत्ता येणार आहे यावेळेला? ह्या वेळेला बीजेपी येईल, काही सांगू शकत नाही. येणार जे तो स्वतःचा बघतो, आम जनतेचं कोण बघत नाही. आम्ही सामान्य माणसं, रिक्षा चालक मालक, आमचा कोण विचार करत नाही. परमिट अजून चालू आहे, बाहेरच्या देशातली लोक येतात,
आणि ते करतात रॅपिडोवाले, ओलावाले, उबेरवाले, ते रॅपिडोवाले, स्कूटरवाले 50 रुपये 60 रुपये घेऊन जातात सायनला. आमचं परवडतं आम्हाला पण ना. आम्हाला मग परवडतं, पण आम्ही मरतोय ना. आमचं काहीच नाहीये. मग परमिट बंद करायला पाहिजे ना. परमिट कशाला चालू ठेवले? काय झालं 100 पक्ष? अरे लाचारी मुले झाली, लाचारी पैसा पाहिजे सगळ्यांना म्हणून झाले. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती निवडणूक होते, इतकी वर्ष झाली. येणार आम्ही 100% मानणार मुंबईमध्ये. मराठी माणसं मुद्दाच मुंबईत टिकणार. काय काय बोला काय? मराठी माणसं मुद्दाच मुंबईत राहणार आणि कायमचं ना मुंबई आणि महाराष्ट्राला ना ठाकरेंशिवाय पर्याय नाही आहे. हे बाकी किती लोक येतील पैशासाठी इकडे तिकडे पळतील. आणि शेवटी काय रे, मूळ जे घर असतं ना, मूळ घर तेच घर असतं. आई बाबाला तुम्ही सोडून असं पळू शकता ना, 4 दिवस जाल तिकडे, पण शेवटी काय ना घुमून फिरून आपलंच घर. माझं चॅलेंज आहे, तुमचा दम आहे ना, हे EVM सिस्टम काढून दाखवा आणि घ्या ना बॅलेटवर. तुम्ही घाबरता का चला? मग तुमच्याच करणं तुम्हाला डर आहे ना, तुम्हाला वाटतं ना मग EVM सगळी सिस्टम आहे ना. तू बटन देऊन ठेवतो, दाबलं की तिथेच जाते. आता तुझ्या याला नगराध्यक्षाच्या इलेक्शनला किती मशीन पकडून दिल्या? काय निवडणूक आयोगाने केलं बोला मला, सांग ना. निवडणूक आयोगावरती भरोसा आहे का तुम्हाला? अजिबात नाही, सगळं सेटिंग केलेलं आहे. काय शिंदेचे पण एवढे, आता त्यांच्याकडे आमदार गेले आहेत, एवढे गेलेत, मुंबईतले पण गेलेत, ताकद वाढली ना त्यांची पण. ताकद वाढली असंच आहे. गैरसमज निर्माण करून दिले. तुम्हाला जर खोटी व्हायरस डोक्यात टाकला ना, तर तुम्ही सुद्धा पळणार त्याच्या मागे. आता हे काल ते मी परवा एक मीडियालाच बघितलं, तुमचं ते संत नगराध्यक्षाच्या इलेक्शनला संत मग खूप करत होते. काय करतो तू यार? त्या बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि तू ठाकरे घरावर तू आलाच वरती, तर करतील तेव्हा तर तू करत नव्हतं काय? जेव्हा तू गावाखाली साधा मशीन चोळ बसला होतास, त्या तुला कोण विचारत होतं सांग ना मला. आताही तू मोठा आमदार आलाय, पैसे तुम्हाला माझा आला एवढा. हां, सामान्य माणूस होतं तुला कोण विचारतो सांग मला. आता मोठं कॅमेरा ठाकरे घराला पाडून टाकलं मोठ्या लोकांना. काय तर आज आपण होतो विक्रोळीच्या मार्केटमध्ये, कन्नंबर नगरमध्ये गेलो, आता टागोर नगरमध्ये होतो. मागे माझ्या स्टेशन सुद्धा आहे. तर एकंदरीत जनतेचा कौल आपण जाणून घेतला. आता हे कसं रिफ्लेक्ट होतं निवडणुकीत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, काम करा, चला माझ्यासोबत.